बायलेअर, म्हणजे त्याला आपण जर राऊंड अप केलं तर या ठिकाणी एक लेअर तयार होईल. लक्षात घ्या, आता ही जी लेअर आहे सेलच्या बाहेरचा भाग जो आहे हा रिजन, सेलच्या बाहेरचा भाग एक्सटर्नल एन्व्हायरमेंट आहे, मीन्स एक्सट्रिंजिक एन्व्हायरमेंट आणि इंट्रिंजिक एन्व्हायरमेंट. सेलच्या आतमध्ये सुद्धा, म्हणजे ही जी प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ही एक्सटर्नल साइडला सुद्धा आहे आणि इंटरनल साइडला सुद्धा आहे. एक्सटर्नल साइड सेलच्या बाहेर आणि इंटरनल साइड मीन्स या ठिकाणी सायटोप्लाझमचा जो भाग आहे, हा जो भाग आहे सायटोप्लाझमचा आतमधला, तर इंट्रिंजिक आणि एक्सट्रिंजिक. आणि याला पोलर हेड आहे, ज्याला आपण काय म्हटलेलं आहे, हायड्रोफिलिक म्हटलेलं आहे. नॉन पोलर टेल आहे, दोन नॉन पोलर टेल आहेत, त्याला आपण हायड्रोफोबिक म्हटलेलं आहे. म्हणूनच फॉस्फोलिपिड बायलेअरला काय म्हणतात, एम्फिफॅटिक इन नेचर असं म्हटलेलं आहे. एम्फिफॅटिक इन नेचर. लक्षात घ्या, एम्फिफॅटिक इन नेचर म्हणजे काय. तुम्हाला जर म्हटलं की फॉस्फोलिपिड बायलेअर इट इज एम्फिफॅटिक इन नेचर, तर एम्फिफॅटिक इन नेचर म्हणजे काय की फॉस्फोलिपिड बायलेअर मध्ये पोलर हेड सुद्धा आहे, नॉन पोलर टेल सुद्धा आहे, म्हणजे हायड्रोफिलिक ग्रुप सुद्धा आहे आणि हायड्रोफोबिक ग्रुप सुद्धा आहे. म्हणून फॉस्फोलिपिड बायलेअरला एम्फिफॅटिक इन नेचर असं म्हटलेलं आहे. त्यानंतर याची जी थिकनेस आहे, याची जी थिकनेस आहे ती 75 अँगस्ट्रॉम युनिट आहे. याची जी थिकनेस आहे, या फॉस्फोलिपिड बायलेअरची जी थिकनेस आहे ती 75 अँगस्ट्रॉम युनिट आहे. ठीक आहे. त्यानंतर यामध्ये फॉस्फोलिपिड बायलेअर्स मध्ये प्रोटीन्स मॉलिक्यूल सुद्धा राहतात. यामध्ये प्रोटीन मॉलिक्यूल सुद्धा आहेत. या ठिकाणी हा प्रोटीन मॉलिक्यूल प्रेझेंट असू शकतो, अशा प्रकारे प्रोटीन मॉलिक्यूल्स प्रेझेंट असू शकतो, अशा प्रकारे सुद्धा प्रोटीन मॉलिक्यूल्स या ठिकाणी प्रेझेंट राहू शकतात. हा प्रोटीन मॉलिक्यूल, प्रोटीन कार्बोहायड्रेट सुद्धा यामध्ये राहतात. तर लक्षात घ्या, याची जे डिटेल स्ट्रक्चर आहे, वाइडली ऍक्सेप्टेड मॉडेल जे प्रपोज केलेलं आहे ते सिंगर अँड निकोलसन या दोन सायंटिस्टनी प्रपोज केलेलं आहे. सिंगर अँड निकोलसन, लक्षात घ्या, सिंगर अँड निकोलसन. सिंगर अँड निकोलसन दे proposed the model about the structure of the plasma membrane. प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या स्ट्रक्चरशी संदर्भात सिंगर अँड निकोलसननी एक मॉडेल प्रपोज केलेलं आहे. ते 1972 मध्ये प्रपोज केलेलं आहे. त्यालाच म्हणतात फ्लुइड मोझाइक मॉडेल. इट इज कॉल्ड एज द फ्लुइड मोझाइक मॉडेल. The model which was proposed by the Singer and Nicholson in 1972 regarding the structure of the plasma membrane. Plasma membrane च्या संदर्भात जे स्ट्रक्चर प्रपोज केलं होतं त्याला म्हणतात फ्लुइड मोझाइक मॉडेल. आता हे मोस्ट वाइडली ऍक्सेप्टेड मॉडेल आहे. का बरं मोस्ट वाइडली ऍक्सेप्टेड मॉडेल आहे? कारण की फ्लुइड मोझाइक मॉडेल जे आहे ते सगळ्या प्रॉपर्टीज जे आहेत त्या प्रॉपर्टीज एक्सप्लेन करतात. प्लाझ्मा मेम्ब्रेनचे जे गुणधर्म आहेत तर ते फ्लुइड मोझाइक मॉडेलद्वारे व्यवस्थित लक्ष देतात, समजून आपल्याला लक्षात येईल. तर या ठिकाणी फ्लुइड मोझाइक मॉडेल इट इज प्रपोज बाय द सिंगर अँड निकोलसन. अकॉर्डिंग टू द फ्लुइड मोझाइक मॉडेल, आता फ्लुइड मोझाइक मॉडेल काय म्हणतो ते आपल्याला बघायचं आहे. तर या ठिकाणी बघा आपण काय म्हटलं की फॉस्फोलिपिड बाहेर आहे आणि प्रोटीन मॉलिक्यूल सुद्धा आहेत. तर यांचं जे प्रोपोर्शन राहतं, प्रोपोर्शन ऑफ द प्रोटीन अँड द लिपिड, प्रोपोर्शन ऑफ द प्रोटीन अँड द लिपिड इट व्हॅरीज, हे चेंज होतं. ऍज पर द सेल इट चेंज. ज्या प्रकारची सेल्स असेल त्या प्रकारे ते चेंज होतं. फॉर एक्झाम्पल आपण ह्युमन बिंग मध्ये आरबीसी जर बघितलं, रेड ब्लड सेल्स, रेड ब्लड सेल्स मध्ये यांचं जे प्रोपोर्शन्स बघितलं तर प्रोटीन्स जे आहेत ते 52% कंपोजिशन आहे. या प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये प्रोटीनचं कंपोजिशन आरबीसी, ह्युमन आरबीसी रेड ब्लड सेल्स मध्ये 52% आहे आणि लिपिडची जे कंपोजिशन आहे ते 40% आहे. 40% लिपिडचं कंपोजिशन आहे आणि 52% जे आहेत ते प्रोटीनचं कंपोजिशन आहे आरबीसी मध्ये. आता आपल्याला बघायचं आहे की फ्लुइड मोझाइक मॉडेल याला असं का बरं नाव देण्यात आलेलं आहे. तर फ्लुइड मोझाइक मॉडेल म्हणजे काय की ज्या ठिकाणी याप्रमाणे समुद्रामध्ये आईसबर्ग्स राहतात, म्हणजे बर्फ राहतात. तर समुद्रामध्ये बर्फ जे आहेत ते फ्लोट होतात, तरंगतात. समुद्रामध्ये जे बर्फ आहेत ते तरंगतात. त्याला एक फ्लुइड मोझाइक आपण एक मॉडेल म्हणू. तर या ठिकाणी बघा की लिपिड इट इज कन्सिडर्ड ॲज अ सी.
हा जो लिपिड आहे त्याला एक आपण समुद्र कन्सिडर करूया, आणि हा जो प्रोटीन आहे त्याला जर आपण आइसबर्ग कन्सिडर केलं तर हे फ्लुइड मोझाईक मॉडेल त्याला म्हटलं जातं. का बरं त्याला फ्लुइड मोझाईक मॉडेल म्हटलेलं आहे? त्यांनी कंपॅरिझन केलेलं आहे की ज्याप्रमाणे बर्फ समुद्रामध्ये तरंगतो, म्हणजे ज्या प्रकारे एक मॉडेल तयार होते फ्लुइड मोझाईक मॉडेल, त्याचप्रमाणे प्लाझ्मा मेम्ब्रेन या ठिकाणी फॉस्फोलिपिड बायलेयर जी आहे इट इज कन्सिडर ॲज अ सी, त्याला समुद्र कन्सिडर करण्यात आलेला आहे लिपिड लेअरला, आणि त्याच्यावर जे आइसबर्ग आहेत म्हणजे प्रोटीन्स आहेत तर ते बर्फासारखे तरंगताना दिसतात. म्हणून या मॉडेलला काय म्हटलेलं आहे? फ्लुइड मोझाईक मॉडेल असं म्हटलेलं आहे. आता अजून एक टर्मिनॉलॉजी यामध्ये आहे, ती टर्मिनॉलॉजी म्हणजे काय तर क्वासी फ्लुइड, त्याला प्रॉपर्टी मध्ये क्वासी फ्लुइड म्हटलेलं आहे. क्वासी फ्लुइड, क्वासी फ्लुइड. Phospholipid bilayer it is considered as a quasi fluid. This phospholipid bilayer is considered quasi fluid. आता quasi आणि fluid. Quasi means semi, half. Quasi means semi or it is called as the half. आणि fluid means semi fluid. Means प्लाझ्मा मेम्ब्रेनला आपण कंप्लीट सॉलिड किंवा कंप्लीट फ्लुइड असं म्हणू शकत नाही. इट इज अ लाईक अ सेमी सॉलिड, मीन्स क्वासी फ्लुइड. ही सॉलिड स्टेट मध्ये सुद्धा नाही कंप्लीट, आणि लिक्विड स्टेट किंवा फ्लुइड स्टेट मध्ये सुद्धा नाही. ही पार्शली फ्लुइड आहे म्हणजे क्वासी फ्लुइड आहे. का बरं? की या ठिकाणी जे प्रोटीन्स मॉलिक्यूल राहतात ते प्रोटीन्स मॉलिक्यूल लॅटरली म्हणजे लॅटरल पोझिशन्स मध्ये प्रोटीन्स मॉलिक्यूल सपोज यामध्ये एम्बेडेड झाले तर ते मूव्ह करू शकतात, मुवमेंट करू शकतात. या फॉस्फोलिपिड बायलेयर मध्ये ते लॅटरली फिरू शकतात, पोझिशन्स जे आहेत ते चेंज करू शकतात. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे की फ्लुइड मोझाईक आणि क्वासी फ्लुइड म्हटलेलं आहे त्याला. म्हणजे ते फ्लेक्झिबल आहे, प्रोटीन मॉलिक्यूल करता ते फ्लेक्झिबल आहे, प्रोटीन मॉलिक्यूल्स त्यामध्ये फिरू शकतात. यानंतर या स्ट्रक्चर मध्ये आपण बघू की फॉस्फोलिपिड बायलेयर याच्या असोसिएशन मध्ये प्रोटीन मॉलिक्यूल सुद्धा राहतात. तिथे आपण बघितलं प्रोटीन मॉलिक्यूल. तर हे जे प्रोटीन मॉलिक्यूल आहेत प्रोटीन मॉलिक्यूल जे एक्सटर्नल सरफेसला आहेत किंवा पेरिफेरल पार्टला आहेत म्हणून त्यांना एक्स्ट्रेन्झिक किंवा पेरिफेरल प्रोटीन मॉलिक्यूल असं म्हटलेलं आहे. तर प्रोटीन मॉलिक्यूल विच आर प्रेझेंट टुवर्ड द पेरिफेरी, जे पेरिफेरी सरफेसला आहेत म्हणजे एकतर आउटसाइडला किंवा इनसाइडला, पण सरफेसच्या असोसिएशन मध्ये त्याला एक्स्ट्रेन्झिक किंवा पेरिफेरल प्रोटीन असं म्हटलं जातं. काही प्रोटीन्स जे आहेत ते मेम्ब्रेनला क्रॉस करतात, काही प्रोटीन मॉलिक्यूल जे आहेत ते फॉस्फोलिपिड बायलेयरला क्रॉस करतात, त्यांना ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन असं म्हटलं जातं. ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन किंवा इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन, द प्रोटीन विच स्पॅन बोथ द लेअर, किंवा जे दोन लेअरला क्रॉस करतात, एम्बेडेड होतात, त्याला ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन म्हटलं जातं किंवा इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन सुद्धा म्हटलं जातं. ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन ऑर द इंटिग्रल मेम्ब्रेन प्रोटीन असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता लक्षात घ्या, यामध्ये आपण हे स्ट्रक्चर्स बद्दल बघितलेलं आहे. आता या प्रोटीनच्या असोसिएशन मध्ये काही शुगर मॉलिक्यूल असू शकतात किंवा राहतात. काही शुगर मॉलिक्यूल्स प्रोटीनच्या असोसिएशन मध्ये असतात, त्यांना ग्लायकोप्रोटीन्स असं म्हटलं जातं. त्यांना काय नाव दिलेलं आहे? ग्लायकोप्रोटीन्स. ग्लायकोप्रोटीन्स मीन्स व्हॉट? ग्लायको मीन्स शुगर आणि हे प्रोटीन मॉलिक्यूल म्हणजे यांचं कॉम्बिनेशन ग्लायकोप्रोटीन म्हणजे शुगर प्लस प्रोटीन. शुगर प्लस प्रोटीनलाच ग्लायकोप्रोटीन असं म्हटलं जाते. ग्लायकोलिपिड म्हणजे काय की हे जी लिपिड चेन आहे त्याच्या असोसिएशन मध्ये शुगर मॉलिक्यूल राहतात म्हणून त्यांना म्हटलं जाते ग्लायकोलिपिड. द ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड याचं टर्मिनॉलॉजी तुम्हाला समजलेलं आहे की ग्लायकोप्रोटीन म्हणजे काय? शुगर प्लस प्रोटीन म्हणजे ग्लायकोप्रोटीन आणि ग्लायकोलिपिड मीन्स शुगर प्लस लिपिड म्हणजेच त्याला ग्लायकोलिपिड्स असं म्हटलेलं आहे. आता हे सर्व झालेलं आहे स्ट्रक्चरच्या बद्दल. आता मेन पार्ट आहे आपला सब